पवार यांची जी ॲप्लिकेशन होतं चिन्हांच्या संदर्भात ते फेटाळण्यात आलं आहे, त्या वृत्ताबद्दल काय नक्की सत्यता आहे? बघा, NCP पक्ष आणि चिन्हाबद्दलचा निकाल इलेक्शन कमिशननी फेब्रुवारी 2024 मध्ये दिला. त्याच्यानंतर तुम्हाला आठवत असेल लोकसभेच्या वेळेस तुतारी चिन्ह हे शरद पवार यांना देण्यात आलं आणि सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस सांगितलं होतं की जोपर्यंत आम्ही ह्या मेन मॅटरचं डिसिजन देत नाही, इलेक्शन कमिशन विरुद्ध तुम्ही इथे आला आहात त्या मॅटरचं जोपर्यंत आम्ही डिसिजन देत नाही तोपर्यंत तुम्ही तुतारी घ्या, तुमचं चिन्ह हे तुतारी असेल, नवीन चिन्ह तुम्ही अप्लाय करू शकता. त्यात त्यांना तुतारी मिळाली आणि अजितदादांकडे घड्याळ राहील. पण तुम्हाला माहीत असेल त्यावेळेस परत एक ॲप्लिकेशन शरद पवारांनी टाकलं होतं आणि मग अजित पवारांना सांगण्यात आलं की तुम्ही घड्याळ जेव्हा वापराल तेव्हा तुम्ही मजकूर वापरायचा वगैरे. आता हे मुख्य मॅटर जे आहे पक्ष आणि चिन्हाचं त्याला अजून काही वेळ आहे डिसिजन यायला. तर त्याच्यात अंतरिम अर्ज NCP शरदचंद्र पवार यांनी दाखल केला होता आणि त्यांचं म्हणणं होतं की जसं आम्हाला तुतारी चिन्ह मिळालं आहे तसं तुम्ही अजितदादांचं पण तुर्तास हे जे घड्याळ चिन्ह आहे ते काढा आणि त्यांना दुसरं चिन्ह द्या जोपर्यंत तुमचा मुख्य निर्णय तुम्ही देत नाही, म्हणजे सुप्रीम कोर्ट देत नाही. तर हे अर्ज त्यांनी मागच्या महिन्यात 25 सप्टेंबरला दाखल केला होता. त्याच्यात अजित पवारांना नोटीस पण इश्यू झाली. आता काही कारणास्तव ते मॅटर पोहोचलं नाही. आज पण ते लिस्टमध्ये येणार होतं पण ते फायनल लिस्टमध्ये आलं नाही. त्यामुळं हे मॅटर मेन्शन करण्यात आलं NCP शरदचंद्र पवार यांच्या वतीने आणि त्याच्यात फक्त त्यांचं म्हणणं होतं की अर्जन्सी आहे. तर कोर्ट म्हणले की आम्हाला काय याच्यात अर्जन्सी वाटत नाही आणि त्यांचं NCP शरदचंद्र पवारांचं असंही म्हणणं होतं की अर्जावर अजून अजितदादांना सांगितलं गेलं होतं उत्तर दाखल करायला, तेही त्यांनी केलेलं नाही आहे. अजितदादांचे वकील म्हणले की आचारसंहिता चालू झालेली आहे, नोटिफिकेशन सुरू झालेलं आहे आणि नॉमिनेशन सुरू झालेले आहेत आणि आमच्या काही उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर अर्ज पण भरलेले आहेत. त्यामुळे मग कोर्ट म्हणलं की ठीक आहे आम्ही बघू, एक तारीख देऊ. पण तसं जर बघितलं तर हा जो अंतरिम अर्ज होता NCP शरदचंद्र पवारांचा ह्याच्यात तसा अर्थ राहत नाही. कारण त्यांची मागणी काय होती की तुम्ही अजितदादांचं चिन्ह विधानसभेपुरतं काढा, जसं आम्हाला नवीन चिन्ह दिलं आहे तसं तुमचा मुख्य निर्णय येईपर्यंत अजितदादांचं पण चिन्ह जे घड्याळ आहे ते काढा. आता ती मागणी मान्य होणार का नाही ते माहीत नाही, पण ते मॅटर तसं इनफ्रक्च्युअस झालं आहे. कारण नॉमिनेशन सुरू झालेले आहेत आणि NCP अजित पवारांचं म्हणणं होतं की आमच्या काही उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर फॉर्म पण भरलेला आहे. तर आता पुढची तारीख ह्याच्यात समजेलच आपल्याला. मुख्य चिन्ह आणि पक्ष NCPचा आहे ते आता नंतर नोव्हेंबरमध्ये वगैरे त्याची तारीख येऊ शकते. आणि हा जो अर्ज शरद पवारांचा आहे त्याला हा जो काही डिसमिस वगैरे नाही झालेला, पण ह्याला तसं काय आता अर्थ उरत नाही कारण इलेक्शन प्रोसेस चालू झालेला आहे आणि NCP अजित पवार यांनी घड्याळ चिन्हावर त्यांच्या काही उमेदवारांनी अर्ज पण दाखल केलेले आहे. त्यामुळं ह्याच्यात काय असं काय पक्ष आणि चिन्हाची याचिका फेटाळली वगैरे असं काही नाही आहे. मुख्य याचिका अजून प्रलंबित आहेच. फक्त जी अर्ज होता NCP शरद पवारांचा अंतरिम अर्ज त्याला तसा आता काय अर्थ राहिलेला नाही आहे. पण त्यात पण पुढची तारीख आपल्याला आज संध्याकाळी समजेल. विषय आहे काय वाटतं की चीफ जस्टिस रिटायर होण्यापूर्वी या संदर्भात काही निर्णय येऊ शकतो का? बघा, शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं इलेक्शन कमिशननी निर्णय दिला फेब्रुवारी 2023 मध्ये. त्याच्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सुप्रीम कोर्टात आले. सुप्रीम कोर्टाने त्या निर्णयाला स्थगिती दिली नाही पण नोटीस इश्यू केली. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी त्यांचे उत्तरं पण फाईल केले. शेवटची ह्याच्यात तारीख होती ऑगस्ट 2023. त्याच्यानंतर आता जवळजवळ 13 ते 14 महिने झालेले आहेत. हे प्रकरण नुसतं येतं की ह्या तारखेला लिस्ट होणार आहे पण अंतिम लिस्टमध्ये काही ते नसतं प्रकरण. आत्ता पण मागच्या आठवड्यात हे प्रकरण खरं लिस्ट होणार होतं, ते झालेलं नाही आहे. आता शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणाची नवीन तारीख ही 8 नोव्हेंबर आहे. तुम्हाला माहीत असेल की हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर आहे. 10 नोव्हेंबरला ते रिटायर होत आहेत म्हणजे रविवार, आणि 8 नोव्हेंबर हे त्यांचं लास्ट वर्किंग डे. आत्ता पण ही संभावित तारीख आहे 8 नोव्हेंबर. आता 8 नोव्हेंबरची लिस्ट आल्यावरच आपल्याला समजेल की त्यावेळेस ह्या प्रकरणाचं काय होतं. त्यामुळे आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह आणि NCP पक्ष आणि चिन्ह ह्यांचा निकाल हे नक्की आहे की विधानसभेनंतरच लागणार आहे.
कदाचित पुढच्या वर्षी पण दोन्ही पक्ष आणि चिन्हाचे निकाल लागू शकतात. आमदार अपात्रतेबद्दल जर म्हणायचं असलं तर आमदार अपात्रतेचं प्रकरण आज पण सरन्यायाधीशांच्या बोर्डावर आहे, पण ती पोहोचण्याची शक्यता मागच्या 3-4 आठवड्यासारखीच शक्यता खूप कमी आहे. आणि सरन्यायाधीशांकडे आता दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे वर्किंग डेज खूप कमी राहिलेले आहेत. तर आमदार अपात्रतेचं प्रकरण हे मेन्शन करत नाही आहेत शिवसेना आणि NCP शरद पवार यांचे वकील अर्जन्सी दाखवायला. त्यामुळे मला नाही वाटत आमदार अपात्रतेचं प्रकरण पोहोचेल. आणि जरी ते काही कारणास्तव पोहोचलं तर तेवढा वेळ उरणार नाही सरन्यायाधीशांकडे त्याच्यावर सुनावणी करायला आणि निकाल द्यायला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.